स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, MIDC मध्ये वेगवेगळ्या 10 ते 11 पदांसाठी भरती आलेली होती। त्यासाठी ऑनलाईन अर्ज 2 ते 3 महिने अगोदर मागवण्यात आले होते। त्या सर्व पदांचे हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे हे जे 10 ते 11 पदे यासाठी जे कॉमन विषय असणार आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडी, ठीक आहे। तर या सर्व विषयांच्या नोट्स आपण तुम्हाला उपलब्ध करून देतोय खूपच कमी किमतीमध्ये। कारण जर म्हटलं तर TCS IBPS पॅटर्ननुसार आपण जे टॉपिकनुसार नोट्स काढले ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। या नोट्समध्ये तुम्हाला आपल्यातर्फे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील। तर त्याची प्राइस आपण ठेवलेली फक्त 160 रुपीज। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोपऱ्यामध्ये इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल, त्याच नंबरवरती 160 रुपयाचं पेमेंट गुगल पे किंवा फोन पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे। पाठवल्यानंतर तुम्हाला MIDC या पदभरतीतील कोणत्याही पदाच्या जरी नोट्स पाहिजे असेल, जे 4 आपल्याला कॉमन विषय मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता त्यासोबतच चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील। रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहे। तर या नोट्सचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता। अतिशय कमी किमतीमध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटला ओपन करायचे आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। मराठी, इंग्लिश तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे, कोणत्याही लँग्वेजमध्ये केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। तुम्ही कोणतीही लँग्वेज इथे सिलेक्ट करू शकता। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यासोबत पासवर्ड टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा मेसेजवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आला असेल तोच टाकायचा आहे। जन्मतारीख टाकू नका, ठीक आहे। जन्मतारीख म्हटलेलं इथे, परंतु ती जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं काय प्रवेशपत्र डाउनलोड होणार नाहीये। जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा मेसेजवरती जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आला असेल तो टाकायचा। त्यानंतर इथं जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आणि लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे प्रवेशपत्र इथं डाउनलोड होऊन येणार आहे। दुसरं काहीच प्रकारची प्रोसेस नाही आहे, फक्त रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून, लँग्वेज सिलेक्ट करून, कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येतं आणि ओपन होऊन येतं, ठीक आहे। अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची। जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तर याच नंबरवरती तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करू शकता। तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करून देण्यासाठी मदत देखील केली जाईल, ठीक आहे। आणि बाकी जर म्हटलं तर सर्व पदांसाठी जे 10 ते 11 पदे त्यासाठी सर्व पदांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जात आहे। तर ते देखील तुम्ही वापरू शकता। टॉपिकनुसार अभ्यासक्रम पूर्ण आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर महत्त्वाच्या आपल्याला चालू घडामोडीचा जर विचार केला तर 15 मार्च पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला तिथं कव्हर करून दिली। महत्त्वाचं काय असणार आहे, लेटेस्ट 2 ते 3 महिन्याची चालू घडामोडी तुम्हाला जास्त विचारली जाते। त्या हेतूने आपण 15 मार्च पर्यंतची चालू घडामोडी देखील त्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे। 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी आणि बाकी सर्व विषयांचे जर म्हटलं तर टॉपिकनुसार नोट्स तुम्हाला भेटून जातील स्पष्टीकरणासोबत, ठीक आहे। तर त्याची किंमत आपण ठेवलेली फक्त 160 रुपीज। पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं याच नंबरवरती 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला भेटून जातील। या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।